हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला आज आपण DYBA चे PSY 270चे बुक्स मानवी विनिमय आणि समायोजन या बुक्समधले तिसरे लेसनचे टॉपिक्स बघू. लेसनचं नाव आहे अभिवृत्ती, भावना आणि संप्रेषण. सरळ व गुंतागुंतीचे संप्रेषण. आपले डोळे व कान विविध प्रकारची माहिती मिळवण्याची प्रमुख साधने आहेत. अनेक प्रकारचे ध्वनी, आवाज सतत आपल्या कानावर आदळत असतात. ऐकत असताना आपल्याकडून चुका होतात. याचे कारणही हेच आहे. कानाच्या नैसर्गिक ग्रहणशक्तीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात शब्द कानावर आदळत असतात. रेडिओ, दूरदर्शन यासारख्या माध्यमाद्वारे आपले कान सतत काहीतरी ग्रहण करीत असतात. पाहिलेल्या दृश्याचा, ऐकलेल्या गोष्टीचा, घटनांचा अर्थ आपण लावित असतो. ऐकणे व पाहणे हे एकतर्फी संप्रेषणाचे प्रकार आहेत. आपण तिकडे फक्त लक्ष देण्याची जरुरी असते. त्यांना एकतर्फी म्हणण्याचे कारण बोलणार व ऐकणार यात आदान प्रदान होत नाही. आपल्या प्रतिक्रिया लगेच आपल्याला देता येत नाही. त्यामुळे बहुसंख्य माणसे ह्या माध्यमाद्वारे जे आशय संक्रमित होत असतात तिकडे संपूर्ण लक्ष देत नाहीत. अर्धवट ऐकण्याची सवय होत जाते. अर्थात यालाही निश्चित मूल्य आहे, कारण हे कौशल्य नसते तर माणसे केव्हाच वेडी झाली असती. पण दुर्दैवाने याचा एक दुष्परिणाम दिसतो. अर्धवट लक्ष देण्याच्या सवयीचा परिणाम प्रत्यक्ष संभाषणावर झालेला दिसतो. प्रत्यक्ष समोरासमोर बसून केलेले संभाषण ही दुतर्फी प्रक्रिया आहे. अशा प्रकारच्या संभाषणात योग्य प्रतिक्रिया अपेक्षित असतात. बोलणाऱ्याकडे लक्ष दिले नाही व अर्धवट काहीतरी ऐकले तर संभाषण थांबते. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला नेहमीच असा अनुभव येतो की एखाद्याच्या बोलण्यातून वेगळेच अर्थ काढले जातात, भावना दुखवल्या जातात व संप्रेषण निकृष्ट दर्जाचे होते. आशयाचे योग्य संप्रेषण करणे व त्याचा उचित अर्थ लावणे हे संप्रेषणाचे प्रमुख कार्य असेल तर त्यात फारसे घोटाळे होऊ न देता जास्तीत जास्त निर्दोषरित्या संप्रेषण साधता येणे आवश्यक आहे. कोणत्या कारणामुळे संप्रेषणात दोष निर्माण होतो हेही पाहणे उचित ठरेल. पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये.